हे माझ्या ग्रुपतर्फे हुंबे माने या ह्यांची मुलामुलींची लग्न ग्रुपतर्फे जमली आणि ते डोंबिवलीतच लग्न होतं. माझे इथून जवळ होतं. दोन्ही बाजूनी मला आमंत्रण होतं. मी त्या लग्नाला मिस्टरांनी मी गेली पण मला की तुम्ही काही मानपान देऊ नका. ह्यांनी मला साडी चोळी ओटी खणाराने ओटी भरली, साडी चोळीचं मानपान देऊन माझं स्वागत केलं. त्यांचे मी मनापासून धन्यवाद मानते. पण काही लोक ना ग्रुपतर्फे लग्न जमतात आणि सांगत नाही. तुम्ही सांगा की ग्रुपतर्फे लग्न जमलं, मला बाहेरून कळतं तेव्हा मला खूप वाईट वाटतं. तुम्ही प्रत्यक्षात बोललात की आमच्या मुलामुलीचं लग्न ग्रुपतर्फे जमलं. मी मनापासून आशीर्वाद देईन आणि त्यांचे खरंच मला एवढं छान वाटेल की मी काम करते त्याला भरघोस यश मिळतं आहे आणि लोकांना पण की आत्मविश्वास वाढेल लोकांचा की खरंच हे ग्रुपतर्फे लग्न जमतं आहे. मग तुम्ही असं करू नका, मला काही देऊ नका, पण तुमच्या ग्रुपतर्फे लग्न जमलं हे मात्र मला जरूर कळवा. तुमचा बायोडाटा डिलीट केला जाईल आणि तुम्हाला भरघोस शुभेच्छा दिल्या जातील. तुम्हाला देवाकडे साकडं आहे की माझ्या ग्रुपतर्फे जे लग्न जुळतं आहे त्यांचं फुलांनी भरलेला संसार बहरून येऊ दे. फळाफुलांनी त्यांचा संसार बहरून येऊ दे, हीच माझी अपेक्षा आहे. मी ईश्वरचरणी तीच प्रार्थना करते. मी जे काम केलं आहे ते तुम्ही मला त्याच्यात यश येऊ दे. आणि मी कसा ग्रुप चालवला तो मी नंतर तुम्हाला व्हिडिओ करून पाठवेन. ग्रुप बनवणे सोपे नसते. कोणतंही काम करायचं ते आपल्यापासूनच सुरुवात करावी आणि मी ती केले. त्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओ पूर्ण माहितीसकट बनवून पाठवणार आहे. पण अजून सांगते मी तुम्हाला की असं मला मानपान देऊ नका. दिल्याबद्दल धन्यवाद. ह्याचे पुढे कुणीही मला देऊ नका. फक्त ग्रुपतर्फे लग्न झालं ठरलं असं फक्त कळवा तुम्ही मला आणि ग्रुपला पण कळवा. तुम्हाला आयुष्यात काही कमी पडणार नाही. सर्वांचा भरगच्च शुभेच्छा भेटतील आणि मला यश मिळेल की मी काम केलं आहे. त्याच्यात मला ईश्वरचरणी प्रार्थना आहे की सगळ्यांचं चांगलं होवं.